नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसतशा राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहे। अनेक नेत्यांकडून अनेक दिग्गज नेत्यांकडून मोठमोठी वक्तव्य विधानं केली जात आहे। त्यातच आता अजितदादा पवार यांच्याकडून एक वक्तव्य केले गेले। ते बोलत असताना एका जाहीर सभेमध्ये त्यांनी कबूल दिली की त्यांच्याकडून एक चूक झाली। त्यांनी जे शरद पवार यांची साथ सोडली ही त्यांची सर्वात मोठी चूक झाली, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केले। घरामध्ये फूट पडल्यानंतर काय त्रास होतो हे मला विचारा, अशा प्रकारचं वक्तव्य अजितदादा पवार यांनी केलंय। तर अजितदादा पवार असं नेमकं का म्हणालेत आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। अजितदादा पवार यांची काल एक सभा होती। त्या सभेमध्ये बोलत असताना आपल्या पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना त्यांनी एक गोष्ट सांगितली की आपली घरं सांभाळा, आपली घरं फुटू देऊ नका। घरं जर फुटली तर काय त्रास होतो हे मला विचारा। मी माझ्या काकांना सोडलं, त्याचा मला आता त्रास होतोय, माझ्याकडनं चुकी झाली, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंय। अजितदादा पवार गटाचे नेते असणारे धर्माराव बाबा आत्राम यांची मुलगी असणारी भाग्यश्री आत्राम ही ज्या शरद पवार गटाला जॉईन करणार आहे, त्यांच्या पक्षाकडनं जॉईन करून त्यांच्याकडनं निवडणूक लढविणार आहे असं बोललं जात आहे। तर त्याच मुलीला समजावून सांगत असताना अजितदादा पवार यांनी वक्तव्य केलं। ते बोलत असताना म्हणाले, अरे घरं फुटू देऊ नका, जर आपलीच माणसं आपल्यापासून गेली तर काय त्रास होतो हे मला विचारा, असं प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर जे अजितदादा पवार हे पुन्हा एकदा आता शरद पवार यांच्याकडे जातात की काय माफी मागून पुन्हा एकदा जे त्यांचं घर फुटले ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करता की काय, असा आता चर्चा होताना दिसत आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।